मी श्रुती सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुमच्यासोबत महाशिवरात्री स्पेशल वरईचा भात आणि त्यासोबत शेंगदाण्याची आमटी ही कशी बनवायची ह्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सर्वात प्रथम वरईचा भात बनवण्यासाठी 1 कप वरई तांदूळ घेतलेला आहे, निवडून घ्यायचा आहे। तर आता वरईचा तांदूळ हा आपल्याला पहिले भाजून घ्यायचा आहे। तर मी इथं वरई तांदूळ हा भाजून घेते। गॅस हा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। दोन ते 3 मिनिट मी मध्यम आचेवर वरई तांदूळ हा भाजून घेतलेला आहे। गॅस हा मी आता बंद केलेला आहे, पण आपलं भांड गरम आहे आणि वरई आपली खाली लागू नये यासाठी मी हलवत आहे। इथं ही वरई मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर त्यासाठी मी 2 चमचे तूप घालून घेत आहे। इथं आपलं तूप गरम होतंय, तोपर्यंत आपण साईडला पाणी उकळत ठेवूया। आता पाणी किती घ्यायचंय, तर 1 कप तुमची वरई असेल तर 3 कप आपल्याला पाणी घ्यायचंय। तुम्ही रेशो लक्षात ठेवा 1:3। तर मेजरमेंटची गरज नाहीये, इथं आपल्याला 1:3 हे लक्षात ठेवायचंय। तुमची वाटी कोणत्याही साईजची असली तरी चालणार आहे। इथं तूप आपलं हे गरम झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये भाजून ठेवलेली जी वरई आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि परत एकदा तुपासोबत आपल्याला वरई 1 ते 2 मिनिटं पुन्हा भाजून घ्यायची आहे। साईडला आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे। तर इथं आपली वरई सुद्धा भाजून झालेली आहे, 1-2 मिनिटं झालेले आहेत। तर ह्यामध्ये आता मी पाणी घालून घेते। तर पाणी मी ओव्हनमध्ये गरम केलं होतं, तुम्ही गॅसवर गरम केलं तरी चालणार आहे। पाणी घालताना आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, नाहीतर अशी एकदम अंगावर वाफ येते तर आपल्याला भाजण्याची शक्यता आहे। तर त्यासाठी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। तर आपल्याला इथं पाणी घातल्यावर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करून आपल्याला झाकण झाकून ते ठेवून द्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं तुम्ही झाकून ठेवलं तर हे बघा आपली वरई भात असा मोकळा आणि मस्त असा तयार होतो। तर सर्वात प्रथम आपल्याला जिरे आणि मिरचीचे पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे घेतलेले आहे। काहींकडं उपवासाला जिरे खात नाहीत, त्यांनी स्किप केलं तरी चालणार आहे। आणि आता ह्यामध्ये आपल्याला 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून शेंगदाण्याची आमटी ही तिखट होईल आणि शेंगदाण्याची आमटी तिखटच खाण्यात मजा आहे। आता ह्याची मी पेस्ट बनवून घेते। तर इथं आपली पेस्ट ही तयार झालेली आहे, मी एका वाटीत काढून घेते। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेत आहे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। तर इथं तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, पाणी घातलेलं नाहीये। तसंच पहिले आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चमचे एवढं लागल तसं घालायचं। आता मी थोडंसं पहिले घालून घेतलेलं आहे आणि हे बघा पेस्ट अशी तयार झालेली आहे। तर आपल्याला थोडंसं अजून पातळ करायचं, त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून घालून परत मी वाटण करून घेते। तर हे बघा एवढ्या थिकनेसमध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही। तर आपल्याला आता फोडणी घालून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी पातेलं पहिले गरम करून घेते, जेणेकरून पाणी जर का त्यात असेल तर ते पाणी निघून जाईल। तर आता ह्यामध्ये पातेलं गरम झाल्यावर आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि आता तूप गरम झाल्यावर आपण जे मिरची आणि जिरेची पेस्ट केली होती ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे।
तर गाईज, मिरचीची पेस्ट जोपर्यंत फ्राय होते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला अजून माझ्याकडनं कोणकोणत्या रेसिपीज शिकायच्या आहेत. तर त्याप्रमाणे मी लवकरच तुमच्यासाठी त्या रेसिपीज अपलोड करेल माझ्या चॅनलवर. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत का नाहीत हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी तुम्हाला एक टिप सांगते. मिरच्या फ्राय झाल्यावर त्यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर शेंगदाण्याची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्याने पेस्ट जी आहे ती खाली भांड्याला लागत नाही. इथं शेंगदाण्याची पेस्ट घालून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी कमी जास्त करायचं आहे. तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी घालायचं आहे, पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. शक्यतो शेंगदाण्याची आमटी थोडीशी घट्टच असती तर पाणी थोडंसं कमीच घाला. जर का त्यामध्ये गाठी झाल्या असतील तर हे बघा, अशा पद्धतीने ते फोडून घ्या. तर आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर इथं आमटीला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर हे बघा, इथं आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तसेच तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.